काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपा आमदार रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप केलेला आहे। रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर एका तरुणाला अपहरण करून डांबून ठेवलं असा आरोप पटोलेंनी केला। पटोलेंचे हे आरोप रवींद्र चव्हाणांनी मात्र फेटाळून लावले। पटोलेंचे आरोप बिनबुडाचे आहेत, तर टीआरपी मिळवण्यासाठी हे आरोप आहेत असं यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे। माहिती आमच्याजवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे। 9 कोटी गायब झाले, त्याच्याकडून 4.5 कोटी रुपये वसूल केले गेले आहेत। 4.5 कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथं अत्याचार चाललेला आहे, अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे। नाना पटोले हे नेहमीच असं टीआरपी साठी स्टेटमेंट करत असतात आणि मला असं वाटतं की त्यांनी हे केलेलं टीआरपी साठी स्टेटमेंट आहे। काही दिवसापासून कंटिन्यू वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडियामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रमुख पदा म्हणून मला मिळणार आहे असं जेव्हापासून माहीत पडलं तेव्हापासून अशा काही गोष्टी आहेत की त्याची चर्चा ही विरोधकांकडून करायला सुरुवात झाली आहे। पटोलेंनी हे जे गंभीर आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत, टीआरपी मिळवण्यासाठी त्यांचे हे आरोप आहेत असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। तर रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर एका व्यक्तीला डांबून ठेवलं असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे।